माध्यमातून सौजन्य करण्यात आलं, त्यांचा मनापासून आभार आहेत. तृतीय पारितोषिक कैलासवासी वामन पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य रमेश वामन पाटील साहेब यांच्याकडून आपल्याला मिळालं, त्यांचा मनापासून आभार आहेत. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक कैलासवासी शकुंतला धर्मा गावड यांच्या स्मरणार्थ सौजन्य रमेश वामन पाटील साहेब सायरथ डेव्हलपर्स, त्यांचा मनापासून आभार. आणि पाचवं पारितोषिक कैलासवासी भिवरीबाई शनिवार पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य करण्यात आलं आहे, ते रमेश वामन पाटील साहेब सायरथ डेव्हलपर्स यांचा मनापासून आभार आहेत. उत्कृष्ट फलंदाज ही ट्रॉफी कैलासवासी महादेव गोपाल पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य करण्यात आल्यात, कुमार रुद्र राजेश पाटील बजरंग एंटरप्राइजेस, त्यांचा मनापासून आभार आहेत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कैलासवासी महादेव गोपाल पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य कुमार रुद्र राजेश पाटील बजरंग एंटरप्राइजेस, त्यांचा मनापासून आभार. मालिकावीर कैलासवासी महादेव गोपाल पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य कुमार रुद्र राजेश पाटील बजरंग एंटरप्राइजेस, त्यांचा मनापासून आभार आहेत. आणि सन्मान चिन्ह स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला आलेले आहेत ते कैलासवासी वसंत गणू पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार मनीष वसंत पाटील यांच्या माध्यमातून त्या ट्रॉफी सन्मान चिन्ह ही आपल्याला मिळालेले आहेत, त्यांचे मनापासून आभार आहेत. काही आर्थिक देणगीदार आहेत ज्यांच्या स्पर्धेसाठी मात्र देणगीदार स्वरूपामध्ये आपल्याला मदत मिळाली आहे, त्या सर्व देणगीदारांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून पुन्हा आभार व्यक्त करतो. ज्यामध्ये काही आर्थिक देणगीदार आहेत त्यांचा देखील काही वेळामध्ये नाम उल्लेख आहे तो मात्र होणार आहे. त्यामुळे पुढच्या मॅचला सुरुवात होत आहेत. इनिंग खूप महत्वाची असेल आणि पहिल्या इनिंगचं धावतं समालोचन घेऊन येतील, लेखाजोखा घेऊन येतील. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे जवळचे मित्र समालोचक मित्र हार्दिक जिकिनी यांचा आवाज ऐकूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. ज्या संघाच्या फॉर्मॅलिटीज बाकी आहेत कृपया आपण त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती त्या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न झाला होता. वॉट अ कॅच! या स्पर्धेमधील एक सर्वोत्कृष्ट झेलांमधील एक झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट जाईल या ठिकाणी. पहिल्या चेंडूवरती काय झेल त्या ठिकाणी पकडलाय. नवीन बॅटर मनीष मैदानामध्ये दाखल होत आहेत. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती नाट्यमय वातावरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली. आता नवीन बॅटर मनीष मैदानामध्ये दाखल झाले. दुसऱ्या बाजूला सूरज ला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग वरती. सुमित इलेव्हन फणसपाडा टीमला पहिल्याच बॉलवरती एक मोठा धक्का या ठिकाणी दिला. पुढचा बॉल या ओव्हरमधील हा बॉल देखील या ठिकाणी चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी ठेवला, स्लॉटमध्ये ठेवला होता. इथून ज्या पद्धतीने एक्स्ट्रा बाउन्स मिळाला, 2 बॉल्स या ठिकाणी झाला. बॉलिंग ट्रॅकवरती प्रशांत आहे, नावात शांतता आहे परंतु गोलंदाजीमध्ये तो अशांत असतो. 2 बॉल्स या ठिकाणी झाला आणि दोन्ही बॉल परफेक्ट टप्प्यावरती या ठिकाणी टाकले गेलेत आणि दोन्ही बॉलमध्ये एक वेगळा क्रेज प्रशांतचा आपल्याला पाहायला मिळाला. तिसरा बॉल बॅकफुटला जाऊन या ठिकाणी स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. डिस्टन्स मिळालेला नाहीये, एकदा पूर्ण केले आणि एकरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. थ्रो खराब झाला होता परंतु बॅकअप चांगला मिळाला, नाहीतर ओव्हर थ्रोच्या माध्यमातून देखील रन्स मिळू शकले असता. एकदा फलकावरती लागले. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. पहिले षटक सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल या पहिल्या षटकामधील काय बाउन्स झालाय बॉल, जबरदस्त. ज्या पद्धतीनं बाउन्सर टाकल्यानंतर विकेट किपरला एफर्ट्स घ्यावे लागतात तशा पद्धतीने एफर्ट्स घ्यावे लागले. हा बॉल स्लॉटमध्ये ठेवला होता आणि तिथून करायला त्यांना नॅचरली जो बाउन्स मिळालाय 4 बॉलचा केला ठिकाणी झालाय आणि धावसंख्या फलकावरती 1. प्रशांतची गोलंदाजी सध्या मैदानामध्ये एन्जॉय करत असताना सर्व फिल्डर्स, कारण विकेट किपर आणि फक्त प्रशांतला या ठिकाणी मागील 4 बॉलमध्ये एफर्ट्स घ्यायला लागले होते.
पाचव्या बॉलवरती पुन्हा एकदा सिंगल येताना पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती 2. अजूनही पहिल्या षटकामध्ये 1 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रशांतची कामगिरी या ओव्हरमध्ये उल्लेखनीय राहिले, कारण त्यांनी सुरुवात विकेटने केली, त्याचमुळे तो वेगळा आत्मविश्वास मिळाला आणि तदनंतर त्यांनी रन्स खर्च केलेल्या नाही आहेत. सातत्याने डॉट बॉल, परंतु या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राकेश तरीकेने आल्यात. 2 धावांचा कॉल आणि डीआरएसचा वापर तरीकेने केला गेला. धावचीच्या रूपामध्ये एक्झॅक्टली बॅटर आउट आहे की नॉट आउट आहे त्या ठिकाणी पाहिलं जाईल. आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 3 वरती आतापर्यंत धक्के लागलेत 2. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 3 आणि 3 वरती 2 धक्के ठिकाणी लागलेत. आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. जे वाघबाग चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम या मैदानावरती, या ऐतिहासिक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. यशला पण पाहतोय पाठवलं गेले 4थ्या क्रमांकावरती. आता मिडल ऑर्डरची जबाबदारी, संपूर्ण जबाबदारी एका बाजूला यश आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहतोय मनीष या 2 बॅटरवरती असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती राकेश आलेत, ज्याने चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं होतं आणि चांगला थ्रो केला होता. आणि त्याचमुळे नागेश पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक. हॅट्रिक जर घेतली तर 500 रुपयांचं कॅश प्राईज. पहिलाच बॉल लेग कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला, पडल्यानंतर बाहेर निघाला आणि सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलने सुरुवात या दुसऱ्या षटकाची झाली. धावसंख्या फलकावरती 3 पहिल्या बॉलचा केला आतापर्यंत झाला. धावांसाठी खऱ्या अर्थानं इथे संघर्ष करायला लावलाय. हा फुलटॉस बॉल, इथे सुद्धा विकेट मिळण्याची दाट शक्यता आहे, परंतु प्रशांत त्या ठिकाणी आले होते, बॉल पासून दूर होतं. 2 धावा मिळतील या बॉलवरती. दुहेरीने धावसंख्या फलकावरती 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. 5 षटकांचा फॉर्मॅट आहे. दुसऱ्या फेरीला सुरुवात त्या ठिकाणी झालाय आणि जो पहिला सामना आपण पाहतोय 2 टीम मध्ये, एका बाजूला श्री गणेश मोदलपाडा आणि त्यांना दोनात करत असताना सुमित इलेव्हन फर्नसपाडा, या 2 टीम मधील सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. जे फ्रंट लाईन बॅटर होते, एका बाजूला योगेश आणि सूरजला आपण पाहिलं. अपेक्षा तर भरपूर होत्या, परंतु त्या अपेक्षा या ठिकाणी भंग होताना पाहायला मिळाल्या. त्या अभिलाषा पूर्णपणे नष्ट झाल्या, कारण दोन्ही बॅटर या ठिकाणी डगआउटमध्ये परतले गेलेत. पंचांकडे अपील त्या ठिकाणी झालं, तितकासा आत्मविश्वास या अपीलमध्ये नव्हता. एकच धाव मिळाली या बॉलवरती. 6 धावा स्कोर कार्डवरती. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झालाय. दुसरं षटक प्रगती पथावरती राकेशला या ठिकाणी आणलं गेलंय, ज्याच्यामध्ये दोन्ही बाजूला चेंडू फिरवण्याची ती शैली आपल्याला पाहायला मिळते आणि त्या कलेचं सादरीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं राकेशच्या माध्यमातून. दुसरं षटक सध्या प्रगती पथावरती. राकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चांगल्या पद्धतीनं बॉल फिरवतोय. हा सुद्धा बॉल हवेमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मिस टाइम स्ट्रोक होता. 2 धावा मिळतील या बॉलवरती. इथे जर क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि याच पद्धतीनं जर गोलंदाजी झाली तर 25 धावा होणं देखील या ठिकाणी कठीण होईल. 8 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 4 बॉलचा खेळ या ठिकाणी झाल्या मैदानामध्ये. आतापर्यंत गोलंदाजी ॲक्युरेट सुरू आहे, परंतु फिल्डिंगमध्ये या ठिकाणी चुका होताना आपल्याला पाहायला मिळतात.
या बॉलवरती फटका नक्कीच चांगला होता. लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चांगला पंच त्या ठिकाणी दाखवला होता. एकच धाव मिळते या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 9. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हरमधील लास्ट अँड फायनल डिलिव्हरी. सेकंड ओव्हरमधील 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. अंतिम बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती राकेश सज्ज होतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. शेवटचा बॉल उडवण्याचा प्रयत्न केला. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चुकी झाल्या. शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटताना आपण पाहिला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 10 रन्स स्कोरकार्डवरती आपण पाहतोय. यश आणि मनीष या 2 फलंदाजांनी या ओव्हरमध्ये सिंगल डबलच्या सहाय्याने चांगल्या धावा जमवल्यात. आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये मोठे फटके टार्गेट करावे लागणार आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. दहा धावा स्कोर कार्ड वरती 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. आता ओव्हर नंबर 3 मध्ये प्रकाशला आपण पाहतोय. प्रकाश मस्कर गोलंदाजी मार्क वरती 3ऱ्या षटकामध्ये दाखल झाल्यात. पहिलाच बॉल फुलर लेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डीप स्कोअर लेगला हा स्ट्रोक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. खराब क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा मिळतील या बॉलवरती. 12 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. सिंगल डबलच्या सहाय्याने मागच्या 7 बॉलमध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीने धावा आल्यात आणि या धावा खूप महत्वपूर्ण ठरणार आहेत. कारण या महत्वपूर्ण धावा सेकंड इनिंग मध्ये भरपूर काही सांगून जातील. जर गोलंदाजांना आत्मविश्वास हवा असेल तर इथे या येणाऱ्या 3 षटकांमध्ये एक चांगली धावसंख्या धावफलकावरती उभारावी लागणार. इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. फटका फसतोय. बॉल हवेमध्ये. कॅचिटचा कॉल आणि अखेरकार झेल टिपलाय. फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. जी पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड झाले होते त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम केलंय. 12 वरती लागलाय 3रा धक्का. तिसरा धक्का दिलाय. मागच्या ओव्हर मध्ये विकेट आली नव्हती. दुसरं षटक विकेटलेस राहिलं होतं. फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 12 रन्स स्कोर कडे लागल्या जात आहेत. प्रकाश दाखल होतोय गोलंदाजी मार्क वरती. या ओव्हर मधील 3रा बॉल घेऊन नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. चेंडू आणि फलीमध्ये संपर्क त्या ठिकाणी झाला नव्हता. डॉट बॉल या ठिकाणी हाताळला गेला. ओव्हरमध्ये प्रकाश आपली छाप सोडतोय. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली करून दिली प्रशांतने. तिथे फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा येताना पाहायला मिळाल्या आणि 3ऱ्या षटकामध्ये पुनश्च एकदा गोलंदाजाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल या ओव्हरमधील शॉट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फाईन लेग मध्ये पाठलाग सुरू आहे. 2 धाव्यांचा कॉल आणि त्या 2 धावा परिपूर्ण झाल्यात. 14 धावा फलकावरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. फक्त आणि फक्त सिंगल डबलचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. एकही मोठा फटका आतापर्यंत पाहायला मिळाला नाहीये. ते प्युअर क्रिकेट आतापर्यंत पाहायला मिळालं नाहीये. त्यासाठी सुमित इलेव्हन फणसपाडा संघ जाणला जातो. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. 5वा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती प्रकाश पुन्हा एकदा दाखल होत आहेत.
या ओव्हरमधील 5वा चेंडू असेल. बॉल बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये शतक त्या ठिकाणी पोहोचतील. एक धाव मिळाले आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार. 15 धावा स्कोर कार्ड वरती. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या तिसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. आता फक्त 13 बॉल या ठिकाणी शिल्लक राहिल्यात. येणाऱ्या 13 बॉल मध्ये धावा टार्गेट कराव्या लागणार आहेत. ते कॅल्क्युलेशन मनामध्ये ठेवावं लागणार आहे आणि अखेरकार मनीषच्या बॅट मधून संघर्षाचा षटकार, रिव्हेंज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. षटकार 6 धावा. पहिल्या 5 बॉल मध्ये सर्व काही व्यवस्थित होतं, परंतु शेवटच्या बॉलवरती त्या ठिकाणी करारा प्रहार फलंदाज मनीषच्या बॅटमधून. आता चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती प्रशांत. पहिलाच बॉल सुरुवात यॉर्करने केल्या. एकदा मिळालं या बॉलवरती आणि एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 22 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. 22 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. आजच्या दिवसातील एकंदरीत 5वा सामना आपल्याला पाहायला मिळतो. कालच्या दिवसापासून 7 सामन्यांचं शेड्यूल आपल्याला पाहायला मिळते. ते शेड्यूल काल देखील वेळेवरती पूर्ण झालं होतं. काल तर पहिला दिवस होता, तरी देखील या ठिकाणी आयोजकांचं खऱ्या अर्थानं जे डिसिप्लिन आहे त्याला सलाम ठोकावा लागणार आहे. पॉईंटला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. 2 धावांचा पुकार त्या ठिकाणी झाला आणि 2 धाव मिळते या बॉलवरती. 24 धावा स्कोर कार्ड वरती 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या तरी चौथं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. चौथ्या षटकामधील 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर प्रशांत मागच्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा त्याने खर्च केला होता. इकॉनॉमी जबरदस्त होती. अतिशय सुंदर त्याची इकॉनॉमी आपल्याला पाहायला मिळाली होती. आता या ओव्हरमध्ये त्याच्या विरोधामध्ये आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 3 धावा येताना आपण पाहतोय. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ ठिकाणी झाला. सुमित 11 फणसपडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुमित 11 फणसपडा टीमचा बाहुबली मनीष खेळपट्टीवरती उभा आहे. पंचांकडे अपील त्या ठिकाणी झालंय. स्ट्रॉंग अपील होती. प्रत्येक शतकशेवाच्या चेहऱ्यावरती खऱ्या अर्थानं तो उत्साह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 24. प्रशांत पुढचा बॉल. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावर त्या ठिकाणी टाकला. फुल टॉसच्या प्रतीक्षेमध्ये होता आणि ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन त्या ठिकाणी झाला नव्हता. 4 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. अजूनही 2 बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत. मनीषवरती भरपूर आशा अपेक्षा आहेत, परंतु सध्या तरी मागच्या 2 बॉलवरती संघर्ष करताना तो दिसतोय मैदानामध्ये. 5वा बॉल या ओव्हरमधील. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकलाय. प्रशांतच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं इतकं सोपं नाहीये, कारण त्याला चांगलंच माहिती आहे कोणत्या फलंदाजाला कशा पद्धतीनं स्लेज करायचं आणि मैदानामध्ये तेच पाहायला मिळते. जे क्रेज मैदानामध्ये प्रशांतचे पण मागच्या 3 बॉलमध्ये पाहिले. पूर्णपणे शांत ठेवले या ठिकाणी मनीषला. हा बॉल फुलटॉस होता. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून बॉल जाईल लॉंग ऑन मध्ये हितशक त्या ठिकाणी येत आहेत. एकच धाव घेतलं या बॉलवरती. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 25 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. तर येणाऱ्या 6 बॉलमध्ये ते एक्झॅक्टली कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने केलं जाईल हे सुद्धा खूप महत्त्वाचं असणार. मनीष ज्या बॉलवरती षटकार आला होता त्यानंतर लगेचच तो नॉन स्ट्रायकिंगवरती गेला आणि मागच्या ओव्हरमध्ये स्ट्रायकिंगवरती आल्यानंतर 5 बॉल त्याच्याकडे होते, परंतु 5 बॉलमध्ये फक्त तो 3 धावा त्या ठिकाणी बनवू शकला.
वाघोबा ग्रुप कसरली टीमचा कॅप्टन आणि साईनाथ कोशिंबे टीमचा कॅप्टनचा टॉस साठी वाघोबा ग्रुप कसरली आणि साईनाथ कोशिंबे या दोन टीम मध्ये पुढील सामन्याचा टॉस त्या ठिकाणी केला जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती रोशन त्या ठिकाणी दाखल झाला ओव्हर नंबर 5 मध्ये स्लॉग ओव्हर मध्ये शेवटचं जे षटक आहे ते हाताळण्याकरिता पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती लॉंग अँड स्ट्रॉंग इट्स आउट ऑफ द पार्क. ISPL चा 9वा असं मुखामधून डगआउट मधून निघालाय षटकार 6 धावा. पहिल्या चेंडूवरती धमाका बॅटर मनीषचा आपल्याला पाहायला मिळतोय. 31 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 31 रन स्कोर कडे आपण पाहतोय. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हाफ फलिओ होता त्याला पीक केलं आणि त्यानंतर लॉंगॉनच्या बाहेर विस्फोट होताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल इथे देखील इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न फटका फसतोय. शतक त्या ठिकाणी आल्यात आणि मनीषला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. चांगला झेल गॉन. नवीन बॅटर बलिराम मैदानामध्ये दाखल झालाय. धावसंख्या फलकावरती 31. 2 बॉलचं खेळ मैदानामध्ये झालाय. 5वं षटक सध्या प्रगती पथावरती. चांगला बॉल तरीके आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव मिळेल या बॉलवरती. सिंगल मिळते आणि या सिंगलने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 32. 32 धाव फलकावरती 3 बॉल्स खेळ आतापर्यंत झालाय. 22च्या रूपामध्ये ही धाव येताना पाहायला मिळाली. 32 धाव फलकावरती अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आता स्ट्रायकिंग वरती सचिनला आपण पाहतोय. मागच्या काही काळामध्ये सचिनने मनीषची बॅटिंग एन्जॉय केली होती. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज रोशन त्या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती येतोय. फुलटॉस बॉल त्या ठिकाणी इनफिल्ड वरून खेळण्याचा प्रयत्न केला. पाठलाग सुरू. शतक त्या ठिकाणी येत आहेत. शतरक्षण चांगलं झालंय. 2 धाव्यांचा कॉल आणि त्या 2 धावा पूर्ण झाल्यात. 34 धावा फलकावरती अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. आता येणाऱ्या 5व्या बॉलवरती काय घडेल. येणारे 2 बॉल खूप महत्वाचे असतील. आतापर्यंत 8 धावा या ठिकाणी येताना आपण पाहतोय. 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क वरती रोशन. चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 5वा बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकलाय. 34 धावा फलकावरती. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस सरिया. एका बाजूला संघ असेल वाघोबा ग्रुप कसरली आणि साईनाथ कुशिंबे या 2 टीम मध्ये बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन सर टॉस सरिया. बरोबर या बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. शेवटचा बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. रडार मध्ये घेतलेला नाहीये. शॉट मध्ये विकेटला शतक पोहोचले होते. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा मिळतील या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 36. आता 37 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेले. 37चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. एक छोटासा ब्रेक असेल नंतर आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन होणार आहोत. सर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस सरिया. एका बाजूला संघ असेल वाघोबा ग्रुप कसराली आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना आपण पाहणार आहोत साईनाथ कोशिंबे. दोन्ही टीम सर्वात आधी आपल्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करा. तदनंतर
छापाचा कॉल वाघोबा ग्रुप कसरे टीमच्या कॅप्टनने केला आणि यस छापा आला. मान्यवरांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थान पण टॉस जिंकला कॅन्डिने असेल बॅटिंग कर. बॅटिंग करण्याचं प्रमुख कारण प्रमुख कारण आता पहिली मॅच आम्ही विनिंग झालो बॅटिंग करूनच, तर ही पण आम्ही बॅटिंगच. त्याचबरोबर या आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन नियोजन चांगलंच आहे. ऑल द बेस्ट. टॉस त्या ठिकाणी जिंकलाय वाघोबा ग्रुप कसरली टीमने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सोबत आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ कोपरी धनंजय पाटील सर, ऑडिओ. थँक्यू सो मच. पहिला बॉल ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या बॉलवरती एक सिंगल येत असताना पाहायला मिळतं. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 37 लक्षाचा पाठलाग मैदानाच्या मध्ये करायचा आहे. पहिल्या बॉलवरती एक सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यापूर्वी आपण हार्दिकजी केन यांचा आवाज कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकलात. पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. वाघोबा क्रिकेट क्लब जांभूलपाडा आयोजित वाघोबा चषक 2026. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आलाय. षटकातील पुढचा बॉल फटका खेळायचा होता. चेंडू ऑन साइडला. एकतर सुरुवातीला टीम फणसपडाच्या रन तर झाल्या नाहीत, कारण 30 बॉल मध्ये 37 धाबा तितक्या अपेक्षित नाही. तुम्हाला ती 30च्या अगदी जवळपास डबल करायचे होतं. 30च्या डबल 60 पर्यंत तुम्हाला किमान पोहोचायचं होतं, पण 60 पर्यंत नाही पोहोचू शकले. आता दुसऱ्या बाजूनं मैदानावरती मोदलपाडानं ज्या 50च्या खाली थांबवायचं होतं त्यांनी 37च्या जवळपास थांबवलेले आहेत. आता इथून त्यांचा इंटेंट खूप महत्वाचा आहे की ते कशा प्रकारे बॅटिंग करणार. बहुधा ही चुकी जर केली तर मैदानाच्या मध्ये तो स्ट्रगल करावा लागू शकतोय. कारण कसं, तुम्ही ज्यावेळी लाईनच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न करतात किंवा ती लाईन बीट करून प्रयत्न ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न करतात ना, ट्रॅक करून, त्यावेळी थोडं कठीण असतं. जसं क्रिकेटचा नेहमी एक नियम आहे, जसा बॉल पडतो तसा मारणं किंवा तसं खेळणं हे अपेक्षित असतं. परंतु कधी कधी काय होतं, आपण ग्रामीण भागामध्ये ज्यावेळी क्रिकेट खेळतो त्यावेळी ऑन साईडला आपली बॅट जास्त फिरतात, ऑफ साईडला तितकं आपण चांगलं क्रिकेट खेळत नाहीत. आणि कदापि आता ते दृश्य मैदानावरती दिसत आहेत. पहिल्या 3 बॉलवरती समोर समोर आता फटका खेळलाय, छान खेळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सूरज वेगानं पुढे आलाय, फिल्डिंग केली आहेत, एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. म्हणून त्याच गोष्टीचा उल्लेख केला की जसे बॉल येतात तसे तुम्हाला फेस करता येणं गरजेचं आहे. त्या बॉलवरती किंवा अटेम्प्ट हा खूप महत्वाचा आहे. आणि त्यानंतर धावफलकावरती धावा 2 ने वाढत असताना जाऊन पोहोचल्यात, त्या मात्र 3. 26 बॉलमध्ये 34 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, ओद विकेट. पुन्हा एकदा अगेन्स्ट द लाईन ऑन साइड. ग्रामीण भागामध्ये ज्यावेळी तुम्ही क्रिकेट खेळताय त्यावेळी तंत्र सुद्धा तुम्ही बॅटिंग करताय. तुमच्या संघामध्ये प्रमुख खेळाडू असतात, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर किमान 4 ते 5 नंबर पर्यंत तुमचे चांगले बॅटर असतात. परंतु अशा चुकी अपेक्षित नाही आहेत मैदानावरती. या जर चुकी तुम्ही कराल ना तर ते येणाऱ्या कालावधीमध्ये खूप निर्णायक ठरू शकतात. आणि त्यातल्या त्यात पहिलं पॉवर प्लेच ओव्हर सुरू आहेत. पहिलं षटक पॉवर प्ले सुरू आहेत. षटकातील आपण पाहिलं तर हा बॉल पुन्हा मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. पाठीमागे शॉर्ट फाइनलला फिल्डिंग झालाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त झालाय. ते पहिलं आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आहेत फक्त आणि फक्त 3 धावा ह्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या आपण डीजेकडे जाऊयात, एक संगीत घेऊया आणि पुन्हा मैदानावरती येऊयात.
पहिला मॅच 6-6 षटकांच्या आयोजकांनी प्रत्येकाला खेळण्याची संधी दिली. आता 5 षटकांच्या मॅचेस सेकंड राऊंड मध्ये होत आहेत. एकतर कंपॅरिझन पाहिलं तर सुरुवातीला तिथे सुमित इरवल फणसपाडाने देखील 3 बनवल्या होत्या. आता मैदानावरती श्रीगणेश मोदलपाडानं देखील 3 बनवल्यात. एक जमेची बाजू काय आहेत, फणसपाडानं 2 विकेट गमावले होते, मोदलपाडाने एकही विकेट गमावलेले नाहीत. परंतु दुसरी गोष्ट जर दुसऱ्या अँगलला पाहिलं ना, पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये म्हणजे आज तुम्ही शहरी क्रिकेट पाहतात किंवा इतर क्रिकेट तुम्ही अगदी आजूबाजूला पाहण्यासाठी गेला ना, पॉवर प्लेचे 2 ओव्हर किंवा पॉवर प्लेचं जे षटक असतं ना, त्यामध्ये किमान धावा घेणं गरजेचं अपेक्षित असतं. त्याचं कारण असतं की सुरुवातीला तुमचे 2 खेळाडू 30 सेकंदच्या बाहेर असतात, त्यांना किमान तुम्हाला बीट करायचं असतं. फटका खेळला पॉवर प्लेचा, आता फायदा घेण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूने आक्रमण केलं मैदानावरती प्रशांतनं. जो प्रशांत नॉन स्ट्राईक एंडला थांबला होता, त्या प्रशांतच्या बॅटमधून आलाय षटकार. कबड्डी धाबा षटकाराने वाढत असताना जाऊन पोहोचतात 9 धाबा. जसा मोदलपाड्याचा संघ आणि आज गावदेवी कनेरचा मॅच झाला होता. एका बाजूला गुरुला पाहिलं तर गुरुचं ती इनिंग डॉट बॉल गुरुनं खेळले होते, कदापि तो दबाव आला होता टीम कनेरवरती. आता दुसऱ्या बाजूने प्रकाशनं 4 डॉट बॉल खेळल्यात आणि 1 डबल आल्यात. 5 बॉलमध्ये त्यानं 2 धाबा बनवल्यात. पण मैदानावरती दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर प्रशांत नावामध्ये प्रशांत नाही, प्रशांत शांत नाही, तो अशांतता कधीही पसरवू शकतोय. आणि एक बॉलर म्हणून म्हणा किंवा बॅटर म्हणून म्हणा, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रशांत यांच्या नावाची मात्र सातत्यानं वर्णी लागतात. श्रीगणेश मोदलपाडा संघाच्या माध्यमातून धावसंख्या 9. फटका चांगला खेळलाय, जोरकस फटका खेळलाय. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला ह्याच गोष्टी करायच्या आहेत. किमान बॅटमधून रन येणं अपेक्षित आहे, धावा घेणं अपेक्षित आहेत. त्याच धावसंख्या मात्र घेतल्या जातात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 10. अजूनही 27 धावेची मैदानावरती गरज असेल. आतापर्यंत 3 बॉल फेकून झाल्यात. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये शेष असेल. ओ हो हो, पंचाने नो बॉल तर काउंट केला. बाहेरून बाबा आवाज झाला होता की मारण्याची गरज आहे, पण नाही मारला तरी बॉल सीमारेषेच्या पार गेलाय. एकूण धावा आल्यात 5. वरून बॉल जात असताना पाहायला मिळाल्यात. पंचाने मात्र त्याच गोष्टी दर्शवल्यात आणि हा नो बॉल वरती चौकाराला धावसंख्या 15. स्ट्राईक एंडला पुन्हा आपल्याला पाहायला मिळतील बॅटर प्रकाश. फ्री हिटचा बॉल आहे, त्याच्यामुळे जरी तो बॅटला लागला असेल तरी देखील तो कॅच कंप्लीट होऊ शकणार नाहीत. त्यामुळे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. स्ट्रगल प्रकाश करतोय. प्रशांत मैदानावरती खेळ केला, परंतु प्रकारचा विचार केला तर आतापर्यंत 6 डॉट बॉल. त्याच्यामधला आणखीन एक डॉट बॉल येऊ शकतोय. 7वा डॉट बॉल हा आतापर्यंत प्रकाशनं खेळलाय. एकतर त्याला मैदानावरती काय करावं आणि काय नाही करावं हेच अगदी समजत नाही मैदानावरती, असं चित्र दिसत आहेत. कारण 5 षटकांच्या मॅच मध्ये जर तुम्ही एखादे खेळाडू किमान 7 बॉल डॉट करत असेल 8 बॉल पैकी, तर यापेक्षा खराब कामगिरी असू शकत नाही. धावसंख्या धावफलकावरती 15. लास्ट बॉल फटका खेळला, अखेरीस बॉल वरती प्रहार केलाय आणि बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक शॉर्ट बॉल आणि त्याच्यावरती मात्र हा फटका अगदी दर्जेदार खेळत असताना धावसंख्या धावफलकावरती 21 आफ्टर 2 ओव्हर. साठी काही आर्थिक देणगीदार आहेत. निलेशजी डेमळे साहेब यांच्याकडून 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, श्री प्रवीण भाऊ पाटीसापाड यांच्याकडून 10,000 रुपयाचं सहकार्य, श्री विजयजी भगत साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, हरेश्वर पाटील साहेब डोंगरपाडा यांच्याकडून 2,000 रुपयाचं सहकार्य, सुरेशजी पाटील साहेब जांभूलपाडा यांच्याकडून 1,011, बबन पाटील साहेब जांभूलपाडा यांच्याकडून 1,000, निर्मल साई स्टील गणेशजी पाटील साहेब 1,111,
दत्तात्रय पद्मन पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1011, जनार्दन पाटील साहेब जांभूलपडा 1000 आणि मनोहर पाटील साहेब जांभूलपडा 5551 आर्थिक सहकार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल त्या ठिकाणी मात्र घेतली जाते. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 22-22. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. 17 बॉल मध्ये रन करायच्यात 15. भरपूर प्रेक्षक वर्ग घर बसल्या या मॅचचा आनंद घेतात. काही जण आपल्या स्मार्ट टीव्ही वरती, काही जण आपल्या स्मार्टफोन वरती ही संपूर्ण स्पर्धा मात्र पाहतायत. त्या सर्वांचं घर बसल्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. डिका स्पोर्ट्स या युट्यूब चॅनल वरती ही संपूर्ण स्पर्धा मात्र दाखवली जात आहेत. वाघोबा जांभूलपाडा चषक हलवरपणे बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक घेतोय वेगाने. एक कंप्लीट झाला, दुसऱ्याचा प्रयत्न करायचा. फेकी चांगली तिथे सिंगल वरती मात्र फक्त समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेनं धावसंख्या धावफलकावरती पुढे जात असताना जाऊन पोहोचते ते मात्र 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून 14 धावेची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत ते मात्र 16. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फटका छान खेळलाय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मैदानावरती ऑन फायरिंग करतोय सध्या प्रशांत आणि प्रशांतच्या बॅट मधून आलाय सिक्सर. 6. धावसंख्या धावफलकावरती 29-29. 8 धावेची गरज मॅचला जिंकण्यासाठी. पुढील मॅच वाघोबा ग्रुप कसराळी वर्सेस साईनाथ कोशिंबे या दोन संघादरम्यान पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तोही महत्वाचा सामना होईल. घरच्या मैदानावरती खेळण्यासाठी दिसेल वाघोबा ग्रुप कसराळी. फटका मात्र पुण्यात खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चालला. आपण पाहिलं तर गॅप पद्धतीतून क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतात, फिल्डिंग करतात, मिसफिल्ड होतात. त्याचा फायदा हा डबल मध्ये मात्र करत असताना पाहायला मिळतात. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 31-31. 6 धावेची गरज असलेली मॅच जिंकण्यासाठी. आतापर्यंत या षटकातील बॉल फेकून झाला 4. 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. स्ट्राईक येण्यावरती पुण्याला पाहायला मिळतील प्रशांतचा आतापर्यंत विचार केला तर 7 बॉल मध्ये 17. प्रकाशचा विचार केला तर 10 बॉल मध्ये 9. प्रकाशचा स्ट्राईक रेट 90चा आहे. दुसऱ्या बाजूला प्रशांतचा 242चा स्ट्राईक रेटनं त्यांना आतापर्यंत बॅटिंग केलेत. फटका आणखीन पुन्हा एकदा छान खेळलाय. बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. 6 धावा त्या बॉलवरती मिळत असताना पाहायला मिळतात. आणि 6 धावेने धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर सामना हा मात्र विजय संपादन करत असताना पाहायला मिळतं. टीम श्री गणेश मोदलपाडा हा संघ मात्र या सामन्याला जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिनंदन करूयात श्री गणेश मोदलपाडा. चला बॉल मैदानाच्या मध्ये फेकायचं. गोटू या स्पर्धेसाठी आर्थिक काही देणगीदार आहेत.